विकल्प दोषापासून आणि विकार दोषापासून आपल्याला दूर राहायचं म्हणून अस्थिपदी या प्रकरणामध्ये आमच्या स्वामींनी विकार आणि विकल्प या दोन दोष प्राधान्याने घेतले। दोष तर भरपूर आहेत, परंतु हे दोनच दोष का घेतले, कारण की या दोनच दोषांवर सगळा खेळ चाललेला आहे। सगळ्या गोष्टींना विकार हे कारणीभूत आहे। तुम्हाला जीव देवता प्रपंच पाहिजे त्याच्यासाठी विकारच कारणीभूत आहे, आणि परमेश्वर पाहिजे ह्याच्यासाठी पण विकारच कारणीभूत आहे। मग इकडचा जो विकार आहे, जीवदेवता प्रपंच पाहिजे, त्याला अधविकार कारणीभूत आहे, आणि ईश्वरपैकीचे जे पाहिजे त्याला ऊर्ध्व विकार कारणीभूत आहे। दोन्ही कुठल्या तरी विकारामध्ये जीव असतो, एक आध नाही तर ऊर्ध्व। मग अशा वेळेला विकारामुळेच आपण अधपतनालाही जाऊ शकतो, आणि विकारामुळेच आपण ऊर्ध्वकडे सुद्धा जाऊ शकतो, मोक्षाकडे जाऊ शकतो। म्हणून इथे अधविकाराची शून्यता जर का केली तर पुढचे सगळे दोष जे आहेत, म्हणजे विकार शून्य आधी का सांगितलं, तर विकार शून्य केलं की विकल्प शून्य आपोआपच होतं। विकल्प शून्य तुम्ही केलं तर विकाराच्या शून्यतेमुळे विकल्पाची शून्यताच नाही होत, फक्त तर विकाराच्या शून्यतेमुळे स्वभावावर पण नियंत्रण येतं। आता एखाद्या व्यक्तीला गरमच जेवण पाहिजे, हे कशामुळे, हे पण विकाराचं लक्षण आहे, अधविकाराचं, की तसंच पाहिजे, तर थंड चपाती झाली तो फेकून देतो, काढून टाकतो। परंतु जर का तुम्हाला जी विकाराची शून्यता झाली, गरमच पाहिजे असं काय नाही, जे आलं ते मी खातो। आता बिस्किटं काय गरम खातो का आपण? फरसाण गरम खाता का? काही लोक बघतात आम्हाला शिळं चालत नाही, मग बिस्किटं आणि फरसाण मात्र ते शिळंच खात असतात। म्हणजे काही गोष्टी आपण थंडच खातो, त्याला गरमच पाहिजे असं काही नाही। म्हणजे विकार असल्यामुळे आपल्याला स्वभावावर नियंत्रण ठेवता येत नाही। विकाराची शून्यता करा, झोप वगैरे, पाणी पिणं, जेवण, ह्या सगळ्यांवर आपलं नियंत्रण येतं। परत राग द्वेष काम क्रोध हे जे पण आहेत त्याच्यावर पण आपलं नियंत्रण येतं। आलिंबन रहित आपल्याला असं भेटलंच पाहिजे आणि ते केलंच पाहिजे, हे आलिंबन जे डोक्यात आहे ते सुद्धा विकाराच्या शून्यतेमुळे निघून जातं। आता स्मरण कशामुळे होणार आपलं, तर विकाराची शून्यता केली, अधविकाराची शून्यता केली की बरोबर आपल्याला स्मरण त्या दिवशी होणार। अशा पद्धतीने विकाराची शून्यता केली तर तुम्ही आयुष्यभर जन्म क्षेपणार, तुम्ही आयुष्यभर हीच क्रिया चालू राहणार, बंद पडणार नाही, आणि मग परमेश्वराची प्राप्ती त्याच्यामध्ये आहे। म्हणजे विकाराची एका शून्यता केली तर कितीतरी गोष्टी आपल्याला त्याच्यातनं वजा होतात दोषरूपी, आणि कितीतरी गुणरूपी गोष्टी आपल्याकडे त्याची बेरीज होते, आपल्याकडे ते जमा होतात, हे असं सांगितलेलं आहे।